महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक 10 मे रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदुरबार जिल्ह्यात येत आहे। त्या अनुषंगाने सभा ठिकाणाची जोरदार तयारी सुरू आहे। प्रधानमंत्री नंदुरबार जिल्ह्यात येत असल्याने जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून जनता प्रधानमंत्रीला ऐकण्यासाठी उत्सुक आहे। प्रधानमंत्रीच्या सभेला 10:30 वाजता सुरुवात होणार असून या सभेसाठी 1 लाखाच्या वर जनता उपस्थित राहण्याचा अंदाज आहे। तापमानाचा पारा बघता सभा ठिकाणी भव्य असा मंडप टाकण्यात आला आहे। तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहे। नंदुरबार येथे महाआघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी येणार होते, पण ऐन वेळेस त्यांची सभा रद्द करण्यात आली। त्यावर डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की पक्षाची परिस्थिती चांगली असेल अशा ठिकाणीच नेते हे सभेसाठी येत असतात, पण नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती चांगली नसल्याने त्यांनी सभेत न येण्याचे ठरवल्याने सभा रद्द करण्यात आली असावी असा टोला देखील त्यांनी लगावला। नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सकाळी 10:30 वाजता नंदुरबार येथे सभेसाठी येत आहेत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी संपूर्ण लोकसभा क्षेत्रामधून सुमारे 1 लाख लोक या ठिकाणी या सभेसाठी मोदी साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। आणि सकाळी सर्वांचे त्या ठिकाणी सभेची व्यवस्था चांगल्या रीतीने केलेली आहे। त्या ठिकाणी ऊन जास्त असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि बाकीची व्यवस्था पण चांगली केलेली आहे आणि त्या ठिकाणी सभा व्यवस्थित चांगली व्हावी या दृष्टीने त्या ठिकाणी ज्या सुविधा केल्या पाहिजे त्या सुविधा जवळजवळ आता पूर्ण होत आलेल्या आहे। अशा पद्धतीनं संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून सुमारे 1 लाख लोक अपेक्षित आहे।